नमस्कार सर्वांना. आज आपण आलो आहोत पोलीस स्टेशन गोंडपिंपरी या ठिकाणी. ज्यावेळेस कुठलाही एखादा अपघात होतो, त्यावेळेस त्या अपघातामध्ये ज्या गाड्या इन्व्हॉल्व असतात, कोणचं इन्स्पेक्शनचं काम की आर-टी-ओ अधिकाऱ्यांमार्फत केलं जातं. आणि असंच एक इन्स्पेक्शनच्या कामासाठी आज मी या पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आज हा व्हिडिओ बनवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाहन चालकांकडून अशा वारंवार भरपूर चुका होत आहेत, की ज्याच्यामुळे अपघात होत आहेत. आणि या चुका जर नागरिकांना आधीच समजल्या, तर आपण अपघात टाळू शकतो आणि अपघातानंतर जीवितहानी जी काय होईल किंवा वित्तहानी जी काय होत असेल, ती पण आपण टाळू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. या हा जो अपघात झालेला आहे, हा टू व्हीलर आणि फोर व्हीलरमध्ये झालेला आहे. याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी सरळ पुढे जात होती आणि हे पाठीमागून हे टू व्हीलर चालक हा पाठीमागून त्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. याचं फक्त झालं काय, याचा गाडीचा हँडल हा गाडीला इथं स्क्रॅच झाला. हँडल स्क्रॅच झाल्यामुळं ते इसम नंतर नंतर ही गाडी पुढे निघून गेली आणि त्यानंतर डाव्या अंगावरती खाली पडली. खाली पडल्यानंतर तुम्ही बघू शकता गाडीला काही खूप मोठी इजा झालेली नाही आहे. त्या फोर व्हीलरला पण काही खूप मोठी इजा झालेली नाही आहे. त्याचप्रमाणे याच्या टू व्हीलरवरती जो व्यक्ती बसला होता, त्या व्यक्तीला सुद्धा खूप मोठी बॉडीला कुठे इजा झालेली नव्हती. फक्त झालं काय, तो व्यक्ती डोक्यावरती या एका बाजूला पडला आणि डोक्यावरती पडल्यामुळे नंतर तो बेशुद्ध झाला. नंतर त्याला परत हॉस्पिटलला घेऊन गेले. नंतर त्याच्या ब्रेनचं ऑपरेशन झालं आणि आता जवळपास ॲक्सिडेंट होऊन 20 दिवस होऊन गेले. तरीसुद्धा तो व्यक्ती आणखी त्याच्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा ओळखत नाहीये. फक्त त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे. हा तुम्हाला पूर्ण अपघात जो झाला, सगळं समजून सांगण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बघा, गाड्यांना कुठेच काय झालेलं नाही, व्यक्तीला पण कुठे काही खूप मोठी इजा झालेली नव्हती. फक्त त्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागल्यामुळे हे सगळं खूपच झालं आणि आजही तो घरातल्या कोणाला ओळखत नाहीये. फक्त त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये जर हेल्मेट असतं, तर त्या व्यक्तीला सुद्धा कुठेच काय झालं नसतं. तो व्यक्ती स्वतः एवढं त्याला खूप काय झालं नव्हतं, की स्वतः तो गेला असता, स्वतः उपचार घेतले असते, घरी जर आराम केला असता. फक्त डोक्यात हेल्मेट असायला पाहिजे होतं. म्हणून मी नागरिकांना आम्ही परत एकदा आवाहन करतोय, की तुम्ही हेल्मेट घाला. आपल्या बॉडीचा सगळ्यात प्रिशियस अवयव हा आपलं डोकं आहे आणि त्या डोक्याला जर आपलं वाचायचं असेल, तर हेल्मेट वाहन चालवताना वापरणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आणखी एक पार्ट महत्त्वाचा आहे बघा. आता ज्यावेळेस या चालकाला ज्यावेळेस जखमी होईल, त्याचा जे काही उपचाराचा खर्च असेल, तो आता या गाडीच्या इन्शुरन्स कंपनीकडून याला दिला जातो. आणि या गाडीमुळे अपघात झाल्यामुळे. परंतु हा इन्शुरन्स कंपनी जर देणार असेल, तर ही वाहन जो व्यक्ती चालवत होता, त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीला इन्शुरन्स क्लेम घ्यायचा आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी 18 वर्ष कंप्लीट वय झाल्यानंतर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स काढा आणि मगच वाहन चालवा. कायदा सगळ्यांनी समजून घ्या आणि अपघात विमुक्ती कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.